समान कायदा मुस्लिमाला करण्यात हिंदूला फायदा काहीच नाही, त्यांच्या फायद्यासाठी आहे, लक्षात घ्या. आणि करा म्हणून म्हणणारे हिंदू आहेत. विशेष असं आहे की सेक्युलर शब्द भारताच्या घटना तयार होण्याच्या पहिल्या दिवसापासून आहे. जर तुम्हाला स्वातंत्र्य दिलं समजा हिंदू धर्माचं, तर मनुस्मृतीच येते आपली मग वापरायला. कुराणाचं दिलं तर शर्यत येतं. तर आपल्या जे आपण लौकिक धर्म आहेत त्याचं स्वातंत्र्य भारताच्या घटनेत दिलेलं आहे, हा गैरसमज आहे. हिंदू करता 1955ला हिंदू कोड केलं पूर्ण मनानं नव्या पद्धतीचं, पण मुस्लिमाच्या त्या शर्यत ॲक्टला हात अजून लावला नाही. एवढंच नाही तर त्यांच्यासाठी केलेले कायदे त्यांनी आंदोलन केल्यानंतर मागं घेतले. त्याचं म्हणणं काय, तुम्हाला अधिकार जे कायदा करायचा आमच्या शर्यत हस्तक्षेप करायचं, इतकं बेसिकच आहे. आमच्या अल्लाने दिलेला कायदा आहे, तुम्ही हस्तक्षेप करू नका. तर सेक्युलरिझमचा अर्थ म्हणजे सर्व धर्माला सारखं वागवावं, हे साधी गोष्ट आहे. ते कोणी वागवेल, धर्माच्या आधारे भेदभाव करू नये म्हणजे सेक्युलरिझम. तसं नाही, ते धर्मानुसार वागता येणार नाही म्हणजे सेक्युलरिझम. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्सच्या नव्या भागात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्हाला माहिती आहे की आपण गेल्या भागात मोरे सरांची चर्चा केली होती सावरकर या विषयावरती, आणि आज त्यांच्याबरोबरच्या चर्चेचा दुसरा भाग आपण नांदेडमध्ये आहोत. आणि सरांशी आपण बोलणार आहोत सेक्युलरिझमबद्दल, समान नागरी कायद्याबद्दल, नागरिकत्व सुधारणा कायद्याबद्दल. आजचे आणि उद्याचे हे सगळे ज्वलंत विषय आहेत, त्याबद्दल सरांनी भरपूर लिहिलेलं आहे, बोललेलं आहे. त्यांचं नवं पुस्तकही आलं आहे, अजून एक पुस्तक येऊ घातलं आहे. सर पुन्हा एकदा स्वागत थिंक बँकवरती, शेषराव मोरे सर. आणि सर, सेक्युलरिझम या शब्दाबद्दल खूप बोललंय तरी खूप बोलायचं बाकी आहे अशी परिस्थिती आहे. काय अर्थ आहे या शब्दाचा? सेक्युलरिझम हा इतका वादाचा विषय झालेला आहे आणि अगदी पार्लमेंटपासून अगदी ग्रामपंचायतपर्यंत, विद्यापीठापासून शाळेपर्यंत याचे विविध अर्थ प्रत्येकजण घेत असतो. मी सेक्युलर आहे, तू सेक्युलर नाही, आणि इतके विविध अर्थ घेतात की हा नुसता गोंधळ उडवायला शब्द आहे. मग ह्याचा अर्थ प्रत्येकजण आपल्या मनाने घेतोय. आणि मी सेक्युलर आहे, तू सेक्युलर नाहीस. सेक्युलर नाही कोणी म्हणत नाही, मी सेक्युलर आहेच म्हणतात, आणि तू सेक्युलर नाही म्हणतात. आणि प्रत्येकाची व्याख्या वेगळी असते. मग आता प्रश्न आला, सेक्युलरची व्याख्या घ्यायची कुठून? तर माझं म्हणणं आहे की ती व्याख्या तुम्ही मनाची घेऊ नका. भारताच्या राज्यघटनेत व्याख्या दिलेली आहे, ती तुम्ही घ्या. तर प्रचार काय केला गेला आहे की सुरुवातीला घटना तयार करताना सेक्युलर शब्द भारताच्या घटनेत नव्हताच, आणि आणीबाणीच्या काळानंतर इंदिरा गांधींनी तो आपल्या प्रास्ताविकेमध्ये सेक्युलर शब्द आणला, आणि पूर्वी नव्हता बाबासाहेबाच्या घटनेमध्ये. आणि नवीन आणलेला शब्द म्हणजे अशा प्रकार टीका करून ते न्यायालयात अर्ज बी केला, ते फेटाळा बी अर्ज, ते काउंट टाका शब्द म्हणून. विशेष असं आहे की सेक्युलर शब्द भारताच्या घटना तयार होण्याच्या पहिल्या दिवसापासून आहे. त्याचं कोणीच लक्षात घेतलं नाही. आपल्या भारताच्या घटनेमध्ये 25 ते 36 कलमं स्वातंत्र्य धर्माचं देण्यासंबंधी आहेत. आणि त्यातलं कलम 25 हे मूलभूत कलम आहे, ज्यात लिहिलेलं आहे की प्रत्येकाला धर्म श्रद्धा ठेवण्याचं, धर्माचरण करण्याचं, धर्मप्रसार करण्याचा समान अधिकार राहील. हे जे मूळ कलम आहे 25, त्याच कलमात सेक्युलर शब्द आहे. मग मी काय केलं की सेक्युलर शब्दाचा अर्थ बनाने काढू नका, त्याचा अर्थ सेक्युलरचा इहलौकिक होतो. तर भारतीय घटनेमध्ये सेक्युलर शब्दाचा अर्थ काय आहे हे समजून घ्या. हे मी अनेक भाषणं दिलीत, व्याख्यानं दिलीत, आता पुस्तके येते आपलं. तर 25 कलम जे आहे ना, त्यात त्याने काय लिहिले, शेवटी सेक्युलर शब्दाचा संबंध सेक्युलरिझमचा धर्माशी येतोच. म्हणजे सर्वधर्म समभाव शब्द घेतला तर सेक्युलरिझम आला त्याचा अर्थ, बरं का. सारे धर्म सारखे म्हटला तरी आला, धर्मनिरपेक्षता म्हणलं तरी आला, राज्याला धर्म नसतो म्हणला तरी बी आला. धर्मशब्दाचा कुठंतरी संबंध येतो सेक्युलरिझमशी. प्रत्येकजण अर्थ काढतो सेक्युलरिझमचा, आणि त्याच्या मुळात असलेला धर्म आहे त्याचा अर्थ काढतच नाही. मी म्हणलं तुम्ही धर्माचा अर्थ अगोदर निश्चित करा, त्याच्याशिवाय सेक्युलरचा अर्थ काढता येणार नाही. आणि धर्माचा अर्थ प्रत्येक मनाने घ्यायला लागला आहे. हिंदू धर्म, इस्लाम धर्म, ख्रिश्चन धर्म, आणि ते धर्म पाळायला सगळा अधिकार आहे. आता ते धर्मप्रसार करा, धर्म आचरण करा, याचा अर्थ हिंदू धर्माचा प्रसार करा असा अर्थ होतो का? त्या धर्माचा अर्थ हिंदू धर्म, इस्लाम धर्म, ख्रिश्चन धर्म असा आहे का? ते धर्म पाळण्याचं स्वातंत्र्य आपल्या घटनेत दिलेलं आहे का? मला प्रश्न आला. जर दिला असेल तर भारताची घटना रद्द करावी लागते. काय जर तुम्हाला स्वातंत्र्य दिलं समजा हिंदू धर्माचं, तर मनुस्मृतीच येते आपली मग वापरायला. कुराणाचं दिलं तर शर्यत येतं. तर आपल्या जे आपण लौकिक धर्म आहेत
त्याचं स्वातंत्र्य भारताच्या घटनेत दिलेलं आहे हा गैरसमज आहे. हिंदू धर्म, इस्लाम धर्म, ख्रिश्चन धर्म या धर्माचं स्वातंत्र्य भारताच्या घटनेमध्ये मूलभूत हक्कात 25 कलमात दिलेलं नाही. धर्माचा स्वतःचा घटनेचा एक वेगळा अर्थ आहे, ते समजून घ्या. हे आमचा मुद्दा आहे. आणि मग त्यामध्ये 25(1) आणि 25(2) अशी 2 कलमं आहेत. त्या कलमाचा आम्ही अर्थ असा काढला आणि ते पटू सांगला. आणि त्याच्याजवळ 42 निकालं हायकोर्ट सुप्रीम कोर्टाचे आतमध्ये असणार पुस्तक आम्ही राजवंशकडे दिले. आता ते ह्या वेळा चालू करता येते करायला. तर त्या कलमात असं लिहिले थोडक्यामध्ये की पुढील 4 अटीच्या अधीन राहून प्रत्येकाला तो धर्म पाळता येईल. त्यात शब्द धर्म शब्द नाही आहे, इंग्रजी शब्द घटना आहे. शब्द काय रिलिजन असा आहे, रिलिजन आहे शब्द. रिलिजन पाळता येईल. अटी 4 आहेत. कायदा सुव्यवस्था ह्याच्या विरुद्ध धर्म नाही आहे. एक सरळ करतो, काय सांगायची गरज नाही. दुसरं आहे आरोग्य. आरोग्याच्या विरुद्ध धर्म पाळता येणार नाही. आता आरोग्यामध्ये खाणंसुद्धा येतं आपलं. मी काय खावं हे माझ्या हातात नाही. दारूबंदी, सोमरस आपल्याकडे व्याजात आहे. दारूबंदी सरकार करू शकतो. तुमच्या आरोग्याला घात होतो. मीठ काय खावं, आयोडयुक्त खावं. तेव्हा आरोग्य हा विषय माझा भारताच्या घटनेनं धर्मातून काढून घेतलेला आहे. योग असो काही असो तुमच्या धर्मात आरोग्याविषयी जे जे म्हटलेलं आहे ते विषयच काढून घेतला तुमचा आरोग्याचा. धर्म घटना तुझं समजा काढा अगोदर बुजुर्ग. म्हणजे आरोग्य हा विषय राज्याकडे दिला, ते तुम्हाला पाळता येणार नाही. धर्माचा भाग आरोग्य नाही तुमचा. तिसरा आहे मॉरलिटी, नीतिमत्ता. नीतिमत्तेच्या विरोधात धर्म पाळता येणार नाही. अधीन राहून सब्जेक्ट टू. नीती म्हणजे काय, नीतिमूल्य म्हणजे काय, तुमच्या 2 माणसाने परस्पराशी कसं वागावं म्हणजे नीतिमत्ता. तर हे सांगितले धर्मात आपल्यापूर्वी धर्मग्रंथात. आपल्या धर्मातली नीतिमत्ता सगळी आता भारतीय घटनेनं काढून घेतलेली आहे. स्त्री पुरुष संबंध घ्या, तुमच्या आमचे संबंध घ्या, समाजव्यवस्था, राज्यव्यवस्था सगळं त्यामध्ये माणसाने माणसाशी कसं वागावं हा विषय धर्मातून काढून घेतलेला आहे. मॉरलिटी म्हणजे कोणती, आता जे सरजाची सत्ता होती पूर्वीच्या दस्तूर त्यांच्यात मॉरलिटी कॉन्स्टिट्युशनल मॉरलिटी आहे. ती नॉट पब्लिक मॉरलिटी. लोक म्हणतात ती मॉरलिटी नव्हे. नॉट रिलिजियस मायनॉरिटी. धर्मग्रंथात म्हटली नीतिमत्ता नव्हे, तिथं काही नीतिमत्ता म्हटलेलं आहे. नागो फेडाल तुम्ही दिगंबरपंथी. नीतिमत्ता लग्न कसे, स्त्री पुरुष संबंध काय तुमचा असेल ते अनेक गोष्टी आहेत. तेव्हा नीतिमत्ता हा विषय आपल्या धर्मातून काढून टाकलेला आहे हे माहिती नाही लोकांना. माझ्या धर्माप्रमाणे माझ्या धर्मात नीतिमूल्य शिकवलेली आहेत. हे घटनाबाह्य विधान आहे. आणि चौथा आहे दुसऱ्याचे मूलभूत हक्क. त्याच्या विरुद्ध धर्म पाळता येणार नाही. याची केस गेली होती लाऊडस्पीकरची, सुप्रीम कोर्टापर्यंत गेली. त्यात मुद्दा असा निघाला की आम्ही आजार म्हणतो सकाळी 5ला, 6पर्यंत लाऊडस्पीकर वापरायचं नाही असा कायदा केला पोलीस मंडळाने. तर आमचं आजान गेलं ह्याच्यामुळं. आजार म्हणजे प्रार्थनेला या असं बोलवणं राहते. त्याने मुद्दा उपस्थित केला की त्याला बोलवणं हे आमचा बोलण्याचा हक्क आहे. घटनेच्या कलम 19(1) प्रमाणे एक्सप्रेशन ऑफ. तर मी बोलू का नको तुम्हाला, या. धर्माचा प्रश्न गेला बाजूला, पण मूलभूत हक्क आहे मला बोलण्याचा. मी बोलवतो त्यांना, हक्क आहे की नाही. निकाल कोर्टाने काय दिला, तुम्हाला दुसऱ्याला बोलण्याचा मूलभूत हक्क आहे, पण तुमचं बोलणं ऐकून न घेण्याचा त्याला तेवढाच मूलभूत हक्क आहे. दुसऱ्याला विचारल्याशिवाय बोलू नका. त्याने बोलू नका म्हणजे की बोलायचं नाही, त्याच्यावर अत्याचार आणि अन्याय आहे. म्हणजे ह्या 4 अटी पाळून धर्म पाळा. कोणतं, पब्लिक ऑर्डर, हेल्थ, मॉरलिटी आणि फंडामेंटल राईट्स ऑफ अदर्स. हे करून धर्म किती शिल्लक होते तुम्ही बघा. आता झाले 25(1), आता 25(2) लिहिलेवर. वर दिलेलं धर्मस्वातंत्र्य खालील विषयात राज्य जर कायदे करणार असेल तर लागू राहणार नाही. जे शिल्लक उरले ती बी गेलं. आता खाली अ आणि ब आहे. विषय कोणते आहेत बघा. 1 पॉलिटिकल, राजकीय विषय धर्मातून काढून घेतलेला आहे. राजकीय विषयावर सरकार कायदे करणार असेल तर वरील दिलेलं धर्मस्वातंत्र्य लागू राहणार नाही. राजकीय म्हणजे सगळंच येतं, कायदे येतात, हे येतात, लोकसभा येते, निवडणुका येतात, सगळं राखीव जागा येते. राजकीय म्हणजे काय करणार नाही. 2 इकॉनॉमिकल, आर्थिक विषय धर्मातून तुम्ही काढून घेतलेला आहे. मनुस्मृती म्हणजे कर कुठून घ्यावा, ब्राह्मणाकडून कमी घ्यावा, इकडून जास्ती घ्यावा, ते आता कराचा विषय आपल्या अर्थमंत्र्याकडे आहे. ते तुमच्या धर्माचं नाही. व्याज घेऊ नये लिहिले कुराणामध्ये,
ते याज काय आर्थिक प्रश्न आहे, मालमत्ता, कर, तो आर्थिक. दुसरा फायनान्शियल पुरा शब्द अजून एक. आता फायनान्शियल आर्थिक म्हणजे मालमत्ता, शेती, घरं दारं सगळं प्रॉपर्टी जे काय असेल ते सगळे अधिकार धर्मातून काढून घेतले. आणि पुढं आहे अँड अदर सेक्युलर ॲक्टिव्हिटी असोसिएटेड विथ रिलिजियस प्रॅक्टिस. सेक्युलर शब्द इथं आला आहे, तिथंच पहिल्यापासून आहे. म्हणजे धर्माचरणाशी संबंधित असणाऱ्या सेक्युलर बाबी, ह्या सेक्युलर बाबीवरती सरकार कायदे करील तर धर्म लागू राहणार नाही. म्हणजे सेक्युलर आणि रिलिजियस एकाच वाक्यात परस्पराच्या विरोधी आलेले आहेत. म्हणजे धान्यातून खडे बाजूला काढा. सेक्युलर इज अँटीथेसिस ऑफ रिलिजन. अच्छा. मग हे सेक्युलर, मग अशा प्रकारे हे 4 विचार हे झाले. पॉलिटिकल, इकॉनॉमिकल, फायनान्शियल आणि एनी सेक्युलर ॲक्टिव्हिटी इन द विच इज असोसिएटेड. म्हणजे धर्माचरण तुम्ही पाहताय ती सेक्युलर ॲक्टिव्हिटी बंद करा. म्हणजे पूजा करायचं असेल तर पूजेसाठी वापरणाऱ्या वस्तू सेक्युलर येतात. फुलं वापरतात, सरकार फुलाला बंदी घालेल. लाकडं जाळतात, बंदी घालेल. मनात फक्त देवाचे एवढं काय सेक्युलर तिकडे गेलं. आता हे अजून मध्ये शिल्लक उरले. अजून ही घटना बाबासाहेबांनी केलेली आहे. विषय उरले अजून शिल्लक. कोणते उरले? सोशल रिफॉर्म. आणि दुसरं आहे पुढं सोशल वेलफेअर. सोशल रिफॉर्म म्हणजे काय? म्हणजे आता धर्मानं आपले सगळे जीवन व्यापले. सोशल रिफॉर्म म्हणजे काय? धर्माच्या बंधनातून समाजमुक्त करणं, हाच भाग सोशल रिफॉर्मचा आहे. आता सोशल रिफॉर्म करताना सरकार तुमचा धर्म बघणार नाही असं डिक्लेरेशन त्या 25 कलमामध्येच आहे. हा अधिकार पूर्ण देऊन टाकलेला आहे. सोशल वेलफेअर ते पुढची कल्पना अजून आहे. ते धर्माशी संबंधित नाही. रस्त्यात समजा आपल्याला मशीद आली किंवा मंदिर आलं, रस्ता करायचे आहे. आता कसं करायचं मंदिराला, मशिदीला? काढणार. समाज कल्याण आहे, धर्म चालणार नाही. म्हणजे समाज कल्याण, समाज सुधारणा हे विषय कायदे करायचा अधिकार पूर्ण सरकार दिलेला आहे. तिथं धर्म चालणार नाही. आता मला सांगा सेक्युलरचा अर्थ काय होतो? म्हणजे हे लोकातलं तुमचं सगळं काढून घेतलेलं आहे. मग काय शिल्लक उरलं? परमेश्वर श्रद्धा ठेवा, त्याची पूजा करा, सुखान ठेवू म्हणा. पूजा करतानासुद्धा आता केस आहे तुमच्या तिरुपतीची केस खूप दाखल केलं कोर्टाच्या, सुप्रीम कोर्टात. त्या ठिकाणी सरकारने कायदा केला, पुजारी कोण राहावा त्याची नेमणूक सरकार करणार. त्याला ते गुरुकुल परीक्षा वगैरे सगळं केलं. आणि देवस्थानचा सगळा कारभार आपल्याकडे घेतला. पंढरपूर घेतला, शिर्डी घेतला, सगळीकडे घेतल्याचं काही शिल्लक उरलं नाही. हिंदूंचे ते गेले पुजारी कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टापर्यंत केस गेली. आणि म्हणाले की आमचा हक्क आहे, ते पुजारी आमचा नेमाचा हक्क आमचा परंपरेने आलेला आहे. ते धार्मिक आमची प्रथा आहे. कोर्ट म्हणते पूजा कशी करावी हे धार्मिक आहे, पुजारी धार्मिक नाही. पुजारी माणूस आहे. पूजाची तुम्ही उलटी असं फिरा तसं फिरा, संस्कृतमध्ये म्हणा मंत्र, कन्नडमध्ये म्हणा, हे चालेल. पण ती पूजा कृती ही इहलोकातली आहे. त्या पुजाऱ्याला पगार लागतो, त्याला कामाचे तास आहे, ती इहलोकातले तास आहेत. त्या पुजारी नेमायचा अधिकार सरकारला आहे. आता कलेक्टर पंढरपूरचे पुजारी कलेक्टर नेमतो, त्याला 5 आयोग लागू आहे. तेव्हा धर्म म्हणजे काय? तर पारलौकिक आध्यात्मिक श्रद्धा, ती सुद्धा 25(1) त्याच्या 4 अटीच्या अधीन राहून पाळा. तेव्हा सेक्युलरिझम म्हणजे काय? की आपल्या मानवी जीवनाचे 2 भाग करायचे. एक पारलौकिक, आध्यात्मिक. आध्यात्मिक म्हणजे अंतःकरणाला वाटते ते, बाहेर दिसणार नाही असं. पारलौकिक म्हणजे परमेश्वर आहे, स्वर्ग आहे, ते मिळायसाठी काय ते केलं पाहिजे, ती पारलौकिक श्रद्धा. एवढ्या पुरता धर्म. हे करण्यासाठीच्या 4 अटी आहेत. आता कुंभमेळा भरणार आहे, उद्या सरकार बनेल, या कुंभमेळ्यामध्ये अतिरेकी येऊ शकतात म्हणलं तर कुंभमेळा रद्द करायचा अधिकार सरकारला आहे. आळंदीची यात्रा काढली, वाटत काय झालं म्हटलं तर तिथं कायदा सुव्यवस्था करणं किंवा हे सरकारचा अधिकार आहे पुरा. तर पारलौकिक आध्यात्मिक भाग 4 अटी आधी पाळून तर 25 आम्ही असं काढलं की धर्म म्हणजे पारलौकिक आध्यात्मिक श्रद्धा. आणि हिरोकाचा भाग आपल्या जीवनाचा देऊन टाकला सरकारकडं. पारलौकिक अध्यात्माचा भाग आपल्याकडं सशर्त 4 अटीच्या आधी दिलेला आहे. ह्याला म्हणतात सेक्युलरिझम. मी सेक्युलर आहे याचा अर्थ काय? मला पारलौकिक आध्यात्मिक असणाऱ्या श्रद्धेचा 4 अटी पाळू अधिकार आहे.
माझ्या जीवनाचा इहलोकीचा अधिकार, कपडे कसे घालावे तिथपासूनचा, खावं काय मी इथपासूनचा राजाकडे आहे. राजे वाटेल ते करणार नाही. जरा काही केलं तर मग ते 19 कलमाखाली जा. हेल्मेट घातलं समजा तू, उदाहरणार्थ सरकारनं शिरस्थानाला सक्तीचं केलं, तुम्ही जाऊ कोर्टात बघाल, आमच्या वेदामध्ये किंवा कुराणामध्ये नाहीच आहे, हे आर्ग्युमेंट चालणार नाही, आहे युक्त्या चालणार नाही. पण तुम्ही ते ऐकत आहेत नाही, दिसत नाही मला, हे असे मांडा की मुद्दे ते चालते तुम्हाला कळतं बरं का. तुम्हाला धर्माचा मुद्दा काढायचा नाही. तर सेक्युलरिझम म्हणजे असा की माझ्या जीवनाचा सेक्युलर भाग राजाकडे दिला आहे, पारलौकिक आज माझ्याकडे ठेवला आहे. ह्याला म्हणतात, असं जो मानतो तो सेक्युलर. तो बुद्धिवादी असो की नसो, तो देव मानो काय बरं ते मानो. तर असा सेक्युलरिझमचा अर्थ आम्ही काढणारं पुस्तक लिहिलं. हे असा अर्थ कोणी बी काढीत नाही. ते काय म्हणतात की तुमचं हिंदू धर्म पाळायचं स्वातंत्र्य आहे, इस्लाम स्वातंत्र्य आहे, ते स्वातंत्र्य सगळं दिलं तर आपल्याला घटनाच रद्द करावी लागते भारताची. अशा प्रकारचा अर्थ काढणं जाते अवघड. सुप्रीम कोर्टाच्या बऱ्याच निकालामध्ये असा अर्थ आहे. आणि त्याच्याशिवाय हे अर्थ आहे म्हणूनच आपलं सरकार आता कायदे करतं ना सगळे. तुम्ही काय खावं काय नाही ते तुमचे मीठ खायचे बघा तुम्ही कसं काय केलं सगळं. आरोग्याचं मला वाटलं की माझं आरोग्य आमकं केलं की चांगलं आहे. सरकार म्हणते तुमचं चांगलं नाही आहे, तुमच्याला किंमत नाही आहे. लस टोचून घ्यायचं आहे, मी लस टोचून घेत नाही, सरकार ऐकेल का तुमचं? आत्महत्या करायचं समजा मला, सरकार करू देईल का? मला हक्क नाही तो. थोडक्यामध्ये काय, सेक्युलरिझम म्हणजे माझ्या जीवनाचा सारा सेक्युलर भाग राज्याकडे दिला. पारलौकिक आध्यात्मिक आमच्याकडं 4 अटीच्या आदिम पाहून ठेवला. ह्या कल्पनेला सेक्युलरिझम म्हणतात असं म्हटलेलं आहे. सर, ही कॉन्सेप्ट तुम्ही इतक्या सोप्या भाषेत सांगितली तरी रोज इम्प्लिमेंट करायला अवघड आहे. एवढा विचार करायला लोकांना वेळ नाही. पारलौकिक आणि इहलौकिक वेगळं काढणं शक्य नाही. लोक इहलोकातच बघतात की हे आत्ता मी असं वागताना मला सरकार काय सांगते आणि माझा धर्म काय सांगतोय, मग काय करायचं? आता मी म्हणतो तसं चालू आहे. आज मी म्हणतोय ना, आता तेच इम्प्लिमेंट होत आहे, फक्त अर्थ काढला जात नाही. अच्छा. हिंदू समाजामध्ये हिंदू धर्मातलं वागायसाठी काही शिल्लक ठेवलेलं नाही. तुमचं काय शिल्लक ठेवलं सांगा? तुमच्या वेदातलं, स्मृतितलं, नारस्मृतीतलं, महाभारतातलं कोणती तरी गोष्ट आता तुम्हाला शिल्लक उरलेली आहे का? सगळे कायदे केलेत. सगळे हिंदू कोड कोणता आहे तेव्हा आपण पाळतो ना ते. आता तर सरकार तेच करते ना हिंदू समाजामध्ये. आता हिंदूच्या धर्मातलं शिल्लक काहीच उरलेलं नाही. सगळे त्यांनी कायदे करून टाकलेले आहेत. लग्नापासूनचे, घटस्फोटापासूनचे, मुलीला सारखे अर्धे हक्क देण्यापासूनचे, अंत्ययात्रा करण्यापासूनचे सगळे पूर्ण सगळे कायदे हिंदूसाठी केलेत. उद्या अजून करणार आहेत तुम्हाला. देवस्थानातले तुमच्या हातात काहीच उरलं नाही आता. फक्त पूजा शिर्डीपासून सगळं सरकारकडे आहे. तेव्हा हे अमलपण होतं आहे, फक्त अर्थ मांडला जात नाही. फक्त मुस्लिमासाठी नाही. इथं फरक पडला. याच मुद्द्यावर येणार होतो, थेटच विचारतो. खूप हिंदू समाजातली लोक कुजबुजत बोर्डरूम चर्चांमध्ये, खाजगी चर्चांमध्ये असं म्हणतात की हे सगळं फक्त आम्हाला लागू आहे. आणि मुस्लिम समाज जो आपल्या आधीच्या भागात तुम्ही उल्लेख केला द्विराष्ट्राचा, त्या मुस्लिम समाजाला मात्र हे इतके नियम लागू नाहीत. त्यांचा कायदा वेगळा आहे, त्यांचा ॲक्ट वेगळा आहे, त्यांच्या धर्मग्रंथानुसार वागायची मुभा जास्त आहे. हे खरं आहे का आणि कसं आहे? आता त्यांच्याकडं शर्यत म्हणजे कायद्याचा भाग आहे. कुराणातून हदीसमधून काढले शर्यत पंडितांनी काढून ठेवलेलं आहे. 1937ला इंग्रजाच्या काळात शर्यत ॲक्ट केला. त्यामध्ये लग्न, वारसा वगैरे कसे असावं, काय असावं दिले. तो कायदा सरकारने केला नाही. तर देवबंदच्या उलेमाला सांगितलं तुम्ही करून द्या. तर त्या उलेमानं त्यांना पटणारा कुराणाच्या नुसार केणारा कायदा तयार केला आणि सरकारला पाठवून दिला. त्यात त्यांनी लंडनला पास झाला कायदा 37ला. त्यामध्ये त्यांनी कलम होतं की न्यायमूर्ती त्यातला फक्त मुस्लिम असला पाहिजे, वकील मुस्लिम असला पाहिजे. त्या इंग्लंडच्या पार्लमेंटने काय केलं ते काढून टाकून दिलं, मुस्लिम असलं पाहिजे म्हणून जाहीर केला कायदा. त्याचं आंदोलन सुरू केलं की तुम्ही कायदा का बदलला, पण सरकारनं तेच कायम ठेवला. 37ला जो कायदा शर्यत ॲक्ट केलेला आहे त्याच्यात एक शब्दाचाही बदल अद्याप आपण केलेला नाही. एकही कायदा 37 नंतर भारताच्या स्वातंत्र्यानंतर केला गेला नाही. एवढंच नाही, हिंदू करता 1955ला त्यांचे सगळे कायदे मनुस्मृतीतले सगळे काढून टाकून देऊन हिंदू कोड केलं पूर्ण मनानं नव्या पद्धतीचं.
पण मुस्लिमाच्या त्या शर्यत ॲक्टला हात आमच्या इंग्रजाच्या काळात तर लावलाच नाही, 5-7 वर्ष होती, अजून लावला नाही. एवढंच नाही तर त्यांच्यासाठी केलेले कायदे त्यांनी आंदोलन केल्यानंतर मागं घेतले. ते एक म्हणजे आपला फक्त माहिती आहे ते शहाबानू खटला, त्याच्या आधी अडॉप्शन ॲक्ट आहे 72 सालचा इंदिरा गांधीच्या काळातला, ते लक्षात घेतलं नाही. अडॉप्शन ॲक्ट म्हणजे काय की म्हातारपणी कोणीच नसते, मुलगा नाही, काहीच नाही, मालमत्ता आहे, तर आपल्याकडं दत्तक घेतो आपण विधी, तो आपला मुलगा होतो अगदी कायद्याप्रमाणे, त्याला मालमत्ता मिळते, आपली सेवा करतो आपण म्हातारपणी. तर त्यांच्याकडं तो सोय नाही तशी, म्हणून मुस्लिमाला लागू होण्यासाठी अडॉप्शन कायदा केला. ते मुस्लिमाच्या काय सांगण्यावरनं इंदिरा गांधीच्या काळात 72ला लागू केला. लागू कायदा केला की म्हणजे मुस्लिमाला वाटलं तर त्याने दत्तक घ्यावं, आणि कायद्यानं त्याला जायचं नका घेऊया, आजची काय कंपल्सरी नाही, आपल्याकडे कंपल्सरी नाही आहे. ते केल्याबरोबर दुसऱ्या दिवशी सगळे मौलवी गेले इंदिरा गांधीकडं, आमच्याकरता कायदा तुम्ही आमच्या घरावरचे घाला आहे. लोकसभेत पास झालेला कायदा दुसऱ्या दिवशी इंदिरा गांधीने विड्रॉ करून टाकला. सांगतच नाही, ते हे पुस्तकात दिले आम्ही हे शुक्लदमच्या, हे आताच नाही, आलेलं झालेलं आहे. त्यांच्या संबंधी कोणता कायदा केला ते आंदोलन झाले काढून घेतात. शहाबानू खटल्यामध्ये पोटगी कोण द्यावं, कोर्ट म्हणते की फौजदारी कायदा आहे पोटगी देणं, 125 कलमाप्रमाणे CRPCच्या, बरोबर आहे. सुप्रीम कोर्ट म्हणते, लोक गेले, आमच्या कुराणामध्ये आहे म्हणे पोटगी द्यायचा, तेच लागू होते, हे लागू होत नाही. मग राजीव गांधी बरोबर म्हणाले, नवा कायदा केला. त्यांच्या संबंधात अजून एकही कायदा त्यांच्या धर्मात हस्तक्षेप करणारा आपल्या सरकारनं अद्याप केलेला नाही. सगळे कायदे हे सगळे हिंदूसाठी केले. आता समान कायदा आपण म्हणतो ना, समान कायदा करा म्हणतो की नाही, लोकांचा समज असा आहे की समान नागरा कायदा फक्त 4 विषयापुरता मर्यादित आहे. एक लग्न, त्यात घटस्फोट आला, किती बायका कराव्यात, घटस्फोट कसा घ्यावा हा आला. दुसरं वारसा पद्धती, म्हणजे आपली परंपरागत मालमत्ता कशी वाटली जावी मुलामध्ये, तो अडॉप्शन आणि गार्डियनशिप, हे 4. तर हे कायदे त्यांच्याकडे वेगळे येतं. तर त्याच्याकरतासुद्धा 4 बायका करता अधिकार आहे. एक उदाहरण घ्यायचं म्हणजे वारसा घेताना मुलीला 1/3 ह्याला काय कमी मिळतो, हां, तर अशा घटस्फोट घेताना ते तलाक बोलले की थोडक्यामध्ये हे कायदे त्यांनाही असे चांगले वाटणारी, योग्य वाटणारे करावेत. हां, म्हणजे 4 कायदे त्याच्याकरता आपल्यासारखेच करणं किंवा दोघांसमोर सारखेच करणं, ह्या समान कायदा म्हणतो आपण. हे 4 विषयापुरतं झालं, अजून सरकारनं केलेलं नाही. आता लॉ कमिशन नेमलं, रिपोर्ट आपल्याकडे 2018चा आहे, त्यांनी करा म्हणून सांगितलं, सरकारने केलं नाही, विरोध व्हायला जाता. तर आताही त्यांनासुद्धा कायदा तुम्हाला त्याचं म्हणणं काय, तुम्हाला अधिकार जे कायदा करायचा आमच्या शरीरात हस्तक्षेप करायचा, इतकं बेसिक त्याचं आहे. आमच्या अल्लाने दिलेला कायदा आहे, तुम्ही हस्तक्षेप करू नका. तर अशा प्रकारे 4 कायद्यापुरतंच समान कायदा म्हणतो आपण. आणि ते आता सरकार उत्तराखंडमध्ये तो कायदा आता केल्याचा परवा शहा म्हणाले की आसामी राजाच करणार, प्रत्येक केंद्राचा बहुमतच नाही असताना केलं नाही. आता प्रत्येक राज्यामध्ये कायदा करणं वेगळा अधिकार आहे, तो राजाला अधिकार आहे त्या आपल्या घटनेप्रमाणे. आता उद्या महाराष्ट्रात करतील, मग कुठं इकडं करतील, तिकडं करतील. थोडक्यामध्ये की हा समान कायदा हा दोघाला लागू सारखा नाही, अजून भारतामध्ये इतके वर्ष होऊनसुद्धा. म्हणजे 4 विषयापुरता समान कायदा म्हणतो आहे. मी आता सांगतो तुम्हाला की एवढ्या पुरताच मर्यादित नाही, याच्याशिवाय कित्येक असे कायदे आहेत की स्पेशल कायदे धर्माचे आहेत. हज कमिटी ॲक्ट कायदा आहे, हज करता वेगळा कायदा आहे. जायला लागले की ते फोटो द्यायचे की नाही त्याचा वेगळा कायदा आहे. म्हणजे पासपोर्टमध्ये फोटोसाठी बाई असेल तर बाईला फोटो गरज नाही. म्हणजे स्पेशल कायदे कितीतरी अशा प्रकारचे आता येतं की मुस्लिमासाठी वेगळे कायदे आहेत. फक्त 4च घेऊन बसू नका. तुम्हाला वक्फ बोर्ड ॲक्ट, हा वक्फ बोर्डाचा वाद सुरू झाला. आता वक्फ बोर्ड आता आपल्या सगळ्या जमिनी ज्या ह्याच्या देवस्थानाच्या भारतातल्या सगळ्या काशी विश्वनाथापासून ह्यापासून सगळ्या अगदी सगळे देवस्थानाचे कायदे पूर्ण बदलले ह्यांनी. आणि त्या देवस्थानाचं सगळं व्यवस्थापन सरकारनं आपल्या ताब्यात घेतलं. आणि तिथं ट्रस्ट नेमते सरकार, हा मालमत्तेचा सारा हिशोब चॅरिटी कमिशनर करतो. आणि तिथं पूजा करायचे फक्त अधिकार आहे, ते पूजा बरोबर करा, बाकी तुम्ही काही करता येणार नाही. बडवे उत्पाद गेले सगळे, पंढरपूर कायदा आहे, सगळे कायदे आम्ही काढून आणले. आधी शिर्डी विनायक हे सगळे तुमचे मुंबईचा सगळे केले. म्हणजे हिंदूच्या सगळ्या कायद्याचे अधिकार सरकारकडे घेतले. पूजा प्रार्थना फक्त तुमची आली, शिल्लक राहिली. गुरुद्वारा ॲक्ट
का सरकारचा आहे, त्याचा आता बोर्ड नाही आहे, कलेक्टर प्रमुख आहे, तो शीख नाही. तो हिंदू बाबतीमध्ये इतके चांगले कायदे केले, फार चांगले कायदे केले. पण वक्फ बोर्डाकडं ते जमीन म्हणजे आता सगळ्यात जास्ती जमीन आहे म्हणजे मिलिटरीकडं, दुसऱ्या रेल्वेकडं, दुसरी क्रमांक सैन्याकडं, जे 9,80,000 हेक्टर का एकर जमीन त्याच्याकडं आता आहे. देऊन टाकली त्या तेव्हाच्या निजामाने, त्याच्या गावच्या गाव देऊन टाकली त्यांना. आणि ते आता ते सगळे वक्फ बोर्डावर, ते मॅनेजमेंट सरकारचं नाहीच आहे, त्यांचेच लोक आहेत. आणि वक्फ बोर्डाची जमीन कोणती आहे, कोणाची आहेत, लोकांनी काय केलं नंतर त्याच्यावर ते निजामाचं गेलं की ते गावाच्या गाव दिले, लोकांनी हिंदून तिथं आपली जमीन केल्या. आणि अनेकांनी तिथं आपलं ताब्यात घेतले, घरं बांधल्यानंतर काय केले की आता ते जुनी यादी काढली. तर पुढच्या काळी 100 वर्षापूर्वी ते वक्फ बोर्ड आहे. आता त्याचा निकाल देणार वक्फ ट्रिब्युनल केले यांचं, त्यात सगळे मुसलमान आहेत. आणि ते निकाल अधिकार कोर्टाला नाही. एखादी जमीन वक्फ बोर्डाची आहे का नाही हे ठरवायचा अधिकार वक्फ ट्रिब्युनलला आहे. आणि त्याने निकाल दिला की फायनल झाला. आता एवढी जमीन आता लातूरमध्ये आमच्याच पावऱ्याच्या गावाला 3 गावाला काय 300 एकर जमीन त्या औसा तालुक्यामध्ये तळेगाव अहमदपूरमध्ये आहे, जोडून दिल्या. सगळं गावच्या गाव जोडून दिल्या 300 लोकांना. 300 एकर जमिनी सगळी वक्फ बोर्डाची आहे, गावाच्या गाव देऊ टाकली. तर आता परत करा म्हणजे आता तुम्ही, आणि त्याला 40 कोटामध्ये नाही आहे. थोडक्यात काय चाललं आहे, वक्फ बोर्ड भागात अजून सुधार करू शकत नाही आपण. ते सरकारनं आता वक्फ बोर्ड बिल आणलं तर ते गेलं, ते पास होऊ शकलं नाही, ते गेलं जॉईंट पार्टी कमिटीकडे गेलं. थोडक्यात काय की नुसताच समान कायदा हा 4 विषयाचा नाही आहे. नॅशनल मायनॉरिटी ॲक्ट आहे आपल्याकडे सेपरेट, म्हणजे अल्पसंख्याचा वेगळा कायदा. कितीतरी असे कायदे आहेत की स्पेशल कायदे त्याच्याकरता आहेत. त्यांच्या अल्पसंख्याक संस्था, शाळा, त्याच्याकरता वेगळ्या संस्था, तिचा अधिकार तुम्हाला नाही आहे. कलम 30मध्येच आहे घटनेच्या, की मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन काढायच्या. 11 लोक जमायचे मायनॉरिटीमध्ये, शाळा स्थापन करायच्या, मग ते इंजिनिअरिंग, मेडिकल कोणत्याही, आणि त्यामध्ये अनुदान पूर्ण सरकार देणार. आणि त्याच्यामध्ये कोणताच कायदा लागू होणार नाही, म्हणजे रिझर्वेशन नाही की काहीच नाही. ते अपॉइंटमेंट कोणी करावी ते तुम्ही करणार. म्हणजे कितीतरी कायदे असे आहेत की अजूनसुद्धा समान कायदे म्हणजे 4 विषयापुरतेच नव्हे, याच्याशिवाय कितीतरी असे कायदे आहेत की जे कायदे स्पेशल कायदे आहेत बाकीच्या. हिंदूला कायदे तेवढे नाही आहेत. आज हिंदूला भारतामध्ये हक्क मुस्लिमांकडे नाही आहेत. हे सरकारसुद्धा करू शकत नाही. हिंदू आणि आता 92% हिंदू खासदार आहेत. तेव्हा समान कायदा म्हणजे योग्य असणारा, बुद्धीला पटणारा, सर्वांसारखं करावा असा कायदा ते पार्लिमेंट करते. पण अजून हे पार्लिमेंट करत नाही. समान कायदा 4 विषयापुरताच नाही आहे, ते सुद्धा करत नाही आपण. बरं, दुसरी गोष्ट, आपण जे हे कायदे केलेत ना वक्फ बोर्डाचे कोणते हे काय करतात, वक्फ बोर्डामध्ये हे सगळे जमीन आहे की नाही, ते जमीनचं कारभार करते तर राजकीय लोक, आणि त्याचा फायदा आपण घेतो. तर त्यांचीच मागणी आहे की हे आम्हाला काहीच मिळत नाही या जमिनीचं, ते फायदे घेतात म्हणाले. म्हणजे ते सगळे कायदे त्यांची फायद्यासाठी असतात. आपला हिंदू कोड बिल केलं, सगळे धर्मग्रंथातून काढून टाकून दिलं, ते लाभ कोणाला झाला, हिंदूला झाला, आपल्या स्त्रियांना झाला. एका पुरुषाला एकच पत्नी, घटस्फोटासाठी कडक नियम, मुलीला हक्क, हे सगळे तुमच्या समाजाची सुधारणा असते. तेव्हा समान कायदा मुस्लिमाला करण्यात हिंदूला फायदा काहीच नाही, त्यांच्या फायद्यासाठी आहे, लक्षात घ्या. आणि करा म्हणून म्हणणारे हिंदू आहेत, आणि त्यांना 4 व्याख्या केल्या नाही समजा, त्यांच्या बायाला फायदा होईल ना. बुरका पद्धत समजावं नाही म्हणलं तिथे विचार कोणी करतच नाही. तर कायदा हा समान हा त्या समाजाच्या फायद्यासाठी असतो. तेही अजून भारतात केला जात नाही. घटनेत कलम 44 आलेला आहे की राज्यानं सर्वांना नागरी कायदा समान करण्याचा पराकाष्ठा करावी, एंडेव्हर, ट्राय, अजूनही केला जात नाही. भाजपचं सरकार असूनसुद्धा केला जात नाही आहे. आणि जर केला तर आम्ही अमकं करतो तमकं करतो म्हणतात तुम्हाला. तर समान कायद्याचा हा बुजा अजूनसुद्धा तो कायदा केला गेला नाही. एकटा 4च नाही, अनेक बाबतीमध्ये हज कमिटी ॲक्ट वेगळा आहे, सगळे ॲक्ट त्याला वेगळे आहेत, हे बाकी मानतच नाहीत तुम्हाला. तर समान कायद्याचा असा व्यापक हा विषय आहे. पण हे सगळं 15व्या शतकापासून चालू असलेल्या धर्मसत्ता विरुद्ध राजसत्ता या संघर्षाचं प्रतीक आहे. का जमलं नाही करायला आहे? नाही, कसं आहे की पूर्वी आपल्याकडं धर्मसत्ता अशा नावाची सत्ता हिंदूत नाही, ते ख्रिश्चनामध्ये आहे, मुस्लिमातसुद्धा नाही, शिखामध्ये आहे. ख्रिश्चनामध्ये पोप हा तो बोलतो ते होतो आहे, तर आदेश काढला की सगळं चालतं, ते राजाच आहे.
हिंदूमध्ये शंकराचार्याला कसलीच किंमत नाही. अटक करून टाकलं त्या शंकराचार्याला तरी गपची बसतात लोक, काय करणार. बरं का, आमचा धर्म आम्हीच पाळतो, आम्हाला कोणी बघत नाही. फार तर त्या जातीतले लोक तुम्हाला काय तर बहिष्कार करतील. तर हिंदू समाज असा आहे की लिहिले ग्रंथामध्ये तुम्ही पाळत राहा. तुम्हाला कोणी बोलून काही तुम्हाला विचारलं का तिथं काही कोणी काय शंकराचार्य आहे का कोणत्या आपल्याकडे ऐकणारा. तसा मुस्लिमातल्या मौलवीला कसलाच अधिकार नाही. तर धर्मसत्ता नाहीच आहे इथं, तर धर्माची सत्ता आहे. धर्माचं प्राबल्य आहे. मुस्लिम म्हणतात आमच्या कुराण हे त्याचं प्राबल्य असणार आहे. कुराण हदीसमध्ये त्याचा आठ कोणता काढणार ते मौलवी काढणार. तसं हे लोक वागणार. त्याचा फतवा काढणं म्हणजे काय ते सांगायचा अर्थ फक्त तुम्ही पाळा न पाळा. तर अशा प्रकारे धर्मसत्ता वगैरे नाही आहे. तर धर्मानुसार वागायचे आम्हाला असं मानतो आपण. त्यात तुमचं नुकसान आहे तो आपण आता बदलूया असं सरकारचं म्हणणं आहे. आणि हिंदूनं बदलत गेले आता, काही नवे येत गेले आणि त्या मुस्लिमासाठी केले जात नाहीत. खिचड्यासाठी केलेत. खिचड्याचे आधी आपल्यापेक्षा पुढे आहेत खिचड्याचे कायदे करण्यासाठी. तो धर्मसत्ता नाही, त्याला धर्माची सत्ता आहे आणि त्या सुधारणा करायचं काम सरकारचं आहे. सरकार करत नाही, याच्यामध्ये मुस्लिम समाजाचंच नुकसान आहे. आणि त्या सेक्युलरिझमच्या आत म्हणजे सर्व धर्माला सारखं वागवावं हे साधी गोष्ट आहे. ते कोणी वागवेल. धर्माच्या आधारे भेदभाव करू नये म्हणजे सेक्युलरिझम एवढंच बोललेत लोक. हे तर कुठलाही कळते. तसं नाही, ते धर्मानुसार वागता येणार नाही म्हणजे सेक्युलरिझम. धर्मात भेदभाव करणं हा तर वेगळा करता आहे. धर्माचं भेदभाव जातीच्या धर्माच्या कोणत्याच करू नये. तर अशा प्रकारे की धर्माचं प्राबल्य लोकांवर आहे. तर त्यातून त्यांना मुक्त करणं, प्रबोधन करणं, त्यांना सांगणं समजून. त्यांच्या प्रबोधनाची परंपरा नाही आहे. आपल्याकडे अनेक ज्योतिबा फुलेपासून सगळ्यापासून सावरकरापासून अनेकांनी प्रबोधन केलेलं आहे. कायदा केला तर आम्ही कुरकुर करतो, पण रस्त्याला उतरत नाही. पहिल्यांदा सगळे कायदे कोण टाकून दिला. तर मुलीला समान वाटा दिला. हा कायदा म्हणजे आता माझी मुलगी लग्न केली की तिकडून वाटा मागते, भावामध्ये भांडला होती माझ्याकडे. बरं काय गप हिंदू म्हणते केला करू द्या हरकत नाही, मुस्लिम समाज म्हणत नाही. तर हा धर्मानुसार वागल्यानं तुमचं काय नुकसान होतं हे प्रबोधन केलं पाहिजे. प्रबोधन कोण करणार मुस्लिमात जाऊन? हिंदू जात नाही तिथं करायला आणि ते प्रबोधन करत नाहीत. ही नाही जगात सारी गोष्ट अशीच आहे. आमच्या कुराणाच्या बाहेर जाणार नाही आम्ही. कुराण अल्लाचं कुराण आहे. ह्याला मार्ग एकच आहे. सावरकरांनी सांगितलेला मार्ग असा आहे की सारे धर्मग्रंथ माणसानं तयार केले समजा. हे देवाने दिले नाही, माणसानं दिले तर. आणि माणसाला बदलण्याचा हक्क आहे, अपरिवर्तनीय नाहीत असं हिंदूंनी मानावं. हा त्यांचा मार्ग आहे सावरकरांचा. तसंच मुस्लिमांनी मानावं. त्या काळासाठी तर योग्य होतं ते अल्लाने सांगितलेलं नाही, त्याच्या नावानं लोकांना माळवून सांगितले. ते मनुष्यकृतच आहे. मनुष्यकृत असल्यामुळे बदलायचा अधिकार आहे आपल्याला. तर अशा प्रकारे हाही भावना लोकात रुजवणं, प्रबोधन करणं हे सरकारचं काम आहे. सरकार करायला भ्या लागलेलं आहे. त्या हिजाबचा निकाल दिला कलकत्ता हायकोर्टानं. 21 दिवस चालले. हिजाब म्हणजे युनिफॉर्म करायचा हक्क आहे सरकारला, हिजाब नको. सुप्रीम कोर्टात एकाविरुद्ध दुसरा 2 निकाल सारखे दिले. आता हाय बसणाऱ्या बेंच तर म्हणजे हिजाब घालून यावं का याच्यावरती सुप्रीम कोर्टापर्यंत आले प्रकरण. आणि तिथं सरकार आज आलं भाजपचं, गेलं ते काँग्रेसचं आलं. त्यांनी काय केलं ते कायदाच बिघड टाकून टाकलं. म्हणजे आता काय केलं की त्यांच्या धार्मिक भावनेला जपण्यासाठी त्यांचं नुकसान व्हायला लागलेलं आहे. आणि ते म्हणजे अंधश्रद्धेत राहायला लागले. धर्माच्या पगडीत राहणं म्हणजे नुकसान करून घेणं स्वतःचं आपल्याला. तर त्यांचे लोक प्रबोधन करीत नाहीत, हिंदूची करीत नाहीत. कोणता कायदा केला की ते म्हणतात की आमच्या धर्मामध्ये तुम्ही घाला घातलात. भाजपचं सुद्धा सरकार करीत नाही आहे. समान कायदा करायची संधी किती येऊन गेली इथं, नाही केली. घेणी केली. वक्फ बोर्ड कायदा होत नाही आता, कारण बाकी हिंदू 95% तर हिंदू खासदार आहेत. तेव्हा असा एकूण प्रश्न हिंदू मुस्लिमाचा प्रश्न. हा कायदे करण्याचा सरकारनं कायदे करायला पाहिजे. सरकार मुस्लिम समाजाचा रोष पत्करू नये. जसं काँग्रेस सरकार होतं तसं पूर्वीपासूनच चाललेलं आहे. ते करत नाही. हा हिंदू मुस्लिम प्रश्न असला तरी ह्याच्यात आता खूप इंटरलिंकेजेस आहेत ना. उदाहरणार्थ वक्फ बोर्डाच्या प्रश्नात वक्फ बोर्डाची जागा पण तिथे राहणारे बहुसंख्य हिंदू, आणि मग त्याच्यामुळं एका समाजानं दुसऱ्या समाजानं सरकारच्या नियमांनुसार वागावं असा आग्रह धरतायत लोक. तर हे जे कॉम्प्लेक्सिटी तयार झाली आहे, जो लातूरचा उदाहरण तुम्ही दिलं, ह्या कॉम्प्लेक्सिटीचं काय करायचं? एक गोष्ट आहे, जसं हिंदूला केलं तसं कर. आपल्याकडं आहे ना,
आज 85% 82% हिंदू आहेत, त्यात पारशी आहेत, त्यात ख्रिश्चनसुद्धा आहेत, आणि शीखसुद्धा आहेत, आपलं हिंदूमध्येच मोडले. ह्यांचे सगळ्या प्रॉपर्टीचे पूर्ण अधिकार सरकारकडे आहेत. गुरुद्वाराचे अधिकार कलेक्टरकडे आहेत, मॅनेजमेंटचे. तसे ते अधिकार सरकारने घेऊन टाकावेत. ते वक्फ बोर्डाचे अधिकार आता दिलेत त्या बोर्डाकडंच, वक्फ बोर्डाकडंच. ते वक्फ बोर्ड मुस्लिमाचं आहे आणि ते काहीच करत नाही, त्याचं मॅनेजमेंट करत नाही, त्याचं उत्पन्न बरोबर ठेवत नाही, हिशोब बरोबर देत नाहीत. तर वक्फ बोर्ड कायदा करणं म्हणजे काय करणं की त्याचं व्यवस्थापन बरोबर करते की नाही याच्यासाठी आपण नियंत्रण ठेवणं, त्याला बोर्ड नेमणं, ट्रस्टी नेमणं, त्याला चॅरिटी कमिशनचा ऑडिट करायला लावणं, पैसा कुठं खर्च करायचं पाहणं. मग भांडणं मिटतात ना. ते सरकारने जमीन घ्यावं ताब्यात म्हणजे काय सरकार नियंत्रित करावं. साऱ्या हिंदू जमीन आता कोणाकडे आहे? सरकार नियंत्रित आहे. ते सिद्धिविनायकची जमीन काय, पंढरपुरा जमीन काय, सगळं त्यांच्याकडं सरकारचे अधिकार. ते उत्पन्न किती करावं, काय करावं, हिशोब द्या, इन्कम टॅक्स भरा, सगळं करा, पूर्ण कलेक्टर चॅरिटी कमिशनर आहे. तसं काही भांडण मिटलं तुमचं. आता ज्या ठिकाणी हिंदू वस्ती झालेली आहे तिथे एका ठिकाणी कुठलं मंत्रालय आहे म्हणते, सरकारची बिल्डिंग आहे तिथं, ते द्या म्हणा आम्हाला. आता जुन्या काळामध्ये त्या निजामाने त्या मोगलाच्या राजाने देऊन टाकून दिले, तर गावाच्या ह्याला. आता हे बाजूला पिरापुरा नगर आहे, हे पिरापुरांचं आहे. सगळ्या वस्ती बेकाच्या ठिकाणी वरती सगळी आली. आता कसं करणार? सरकारला अधिकार करतात. हे पहा, युरोकातले अधिकार सरकारकडे आहेत. जमीन कुठली आहे? युरोकातली आहे. सरकारनं कायदा करावा. पण असं केलं की मुस्लिम लोक विरोध होते, त्याची मदत जातात आपल्याला, मग करत नाही त्या ठिकाणी. त्यामुळे हे प्रश्न हा सरकारच्या हातात आहे. फक्त त्यांचे मनं दुखवायची नाहीत. ते समाज काहीतरी आंदोलन करेल, ते नको आपल्याला. म्हणून हे हिंदुत्व सरकार कोणतेही राहू द्या करीत नाही. मार्ग सोपा आहे, घटना दिलेला मार्ग आहे. त्याचं व्यवस्थापन सरकारने घ्यावं. त्याचं उत्पन्न काय, कुठं वाटलं तुम्ही, काय केलं तुम्ही, तुमच्याच मुलाखता करा. सरकार घेणार नाही, त्यांचंच करणार. पण त्यांचं उत्पन्न आता आपल्याकडं अनेक शाळा देतं काढले आपल्याकडं, तर त्यांनी करावं. हा प्रश्न मिळतो, तसं काहीच नाही. फक्त धर्म परलोकापुरता, नमाज पडण्यापुरता, बरं का, इथं पूजा करायपुरता. बाकी हे लोकांची प्रॉपर्टी सरकारची. हा परत सेक्युलरिझम आला की प्रश्न मिळतो हा तुमचा. पण मग सर हे घडत नसेल, त्याचं जे आता तुम्ही सांगितलं त्या लॉजिकनं, तर दोन धर्मातला संघर्ष हा भारताच्या भविष्यातही कायम राहणार आहे का? आता कसं आहे की हे ओपनली सगळं सांगणं म्हणजे काय करायचं की तुम्ही नकारार्थी बोलता असं होईल. आता हे भविष्यकाळ ठरवेल. आपला भारत नाही, जगात काय चालू आहे. आम्ही कुराणानुसार, हदीसनुसार आणि शरीयतनुसार वागणार आहोत. त्या अल्लानं दिलेलं आहे, त्याच्या विरोधी आम्ही सहन करणार नाही. ही भावना जोपर्यंत मुस्लिम समाज ठेवणार आहे तोपर्यंत त्यांच्या सुधारणा सरकार करू शकणार नाही. आणि ही भावना त्यांच्यातून काढणं किती अवघड आहे आपण ठरवा. हे अल्लानं दिलेले कायदे आहेत, त्याची भूमिका काय, हे कायदे अल्लानं दिलेले आहेत. वक्फ बोर्डाचं काय, केस गेली सुप्रीम कोर्टामध्ये. ते म्हणे हे जे देणगी दिली तर काही लोकांनी किंवा सरकारनं, ते अल्लाला दिलेली आहे आणि अल्लाला दिलेली परत घेता येत नाही. नॉन रिटर्नेबल आहे ते. आमच्याकडे हिंदूमध्ये देवीला दिलेली आहे, देवाला दिलेलीच आहे की आपल्याकडे बी. तर अल्लाकडे रिटर्न मागायचं नाही आता, परत वापस गेली की गेली. असं जर आडव्यात काढत बसलो आपण समजा, तर त्यांच्यामध्ये प्रबोधन करण्याची अत्यंत गरज आहे. ते प्रबोधन आता खूप लांबचा भाग आहे. ते लहानपणापासूनच त्यांना शाळेत शिकवणं, हे करणं, ते करणं. त्यांच्या सगळ्या वेगळ्या शाळा, वेगळे मदरसे, तिथं वेगळं शिक्षण, तिथं 10 वर्षापर्यंत सगळं मनामध्ये काय ते वेगळं भरले. ते प्रबोधनाचा भाग आहे. आता कसा करावा काय नाही, आपला वेगळा भाग झाला तिथं करायला. पण ते भाग सोडल्याशिवाय हिंदू काय म्हणते आता, हे अल्लानं देव आहे, तिचं भक्तीपुरतं आहे सगळं, म्हणजे माणसाने केलेलं आहे. तर त्यांचे ते अल्लापासून सगळं केलेलं आहे आणि ते आम्ही सोडणार नाही. ही भावना त्यांच्याकडं प्रबोधनानंच येईल. त्यांच्याकडं प्रबोधक मिळत नाही. आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये फक्त हमी दरबारी निघाले आहे बरं काय एक, आणि त्यांना तिथं त्या लोकांना तिथं मान देत नाही त्यांनी करायला. हा खूप मोठा प्रश्न आहे त्याला.